वर्षभर साठवणीच्या पदार्थांमध्ये माझ्या आईच्या आवडीचा पदार्थ आहे गुळांबा. तिला माझ्या हातचा गुळांबा भरपूर आवडतो. दरवर्षीप्रमाणे तिने याही वर्षी फोन करून सांगितलं आहे की येताना गुळांबा नक्की बनवून घेऊन ये. मुलांना देखील हा गुळांबा खायला भरपूर आवडतो. चपातीसोबत किंवा ब्रेडसोबत जॅमऐवजी तुम्ही हा गुळांबा बनवून देऊ शकता. इथे हा गुळांबा इन्स्टंट गुळांबा बनवलेला आहे. कोणताही रासायनिक घटकाचा वापर न करता घरच्या घरी अगदी बेसिक साहित्यामध्ये झटपट हा गुळांबा तयार होतो. पारंपरिक पद्धतीने बनवलेल्या गुळांब्याच्या चवीप्रमाणेच या इन्स्टंट पद्धतीने बनवलेल्या गुळांब्याची चव देखील तितकीच छान लागते. नमस्कार मंडळी, आज मी बनवणार आहे गुळांबा. गुळांबा बनवण्यासाठी इथे अर्धा किलो कैरी घेतलेली आहे. मार्केटमध्ये लोणचं बनवण्यासाठी आणि मुरंबासाठीच्या ह्या कैऱ्या आरामात मिळून जातात. कैरी घेताना आपल्याला ती कडक कैरी घ्यायची आहे. मार लागलेली किंवा पिकलेली कैरीचा इथे वापर करायचा नाही. इथे कैरी स्वच्छ धुवून साल काढून किसून घेतलेली आहे. गुळांबा अगदी परफेक्ट होण्यासाठी आपल्याला किसून घेतलेली कैरी वाटीच्या साहाय्याने मोजून घ्यायची आहे. इथे आधी मी 1 वाटी किसून घेतलेली कैरी घेतलेली आहे. त्यानंतर आणखी 1 वाटी ही कैरी घातलेली आहे. अर्धा किलो कैरी घेतली होती, त्याचा जवळजवळ 2.5 वाटी किस निघालेला आहे. गुळांबा बनवण्यासाठी इथे मी 2.5 वाटी गूळ घेतलेला आहे. गूळ घेताना आपल्याला किसून किंवा बारीक चिरूनच घ्यायचं आहे. ज्या वाटीच्या मापाने आपण कैरीचं किस मोजून घेतलेला आहे त्याच वाटीच्या मापाने आपल्याला गूळ देखील घ्यायचा आहे. कैरीच्या किसामध्ये गूळ घातल्यानंतर सुरुवातीला आपल्याला हे दोन्ही जिन्नस हातानेच मिक्स करून घ्यायचं आहे. जसजसं आपण गूळ या कैरीमध्ये मिक्स करत आहोत तसतसं बघा याला थोडं पाणी सुटू लागलेलं आहे. आता गॅसवर मी कढई गरम करण्यासाठी ठेवली आहे. गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवायची आहे आणि कैरी गुळाचं जे आपण मिश्रण तयार केलं आहे ते या भांड्यामध्ये ओतून घ्यायचं आहे. आता गूळ आपल्याला पूर्णपणे वितळून घ्यायचा आहे. इथे बघा थोडे गुळाचे खडे आहेत. जसजसं याला उष्णता लागेल तसतसा हा गूळ विरघळू लागेल. भांड्यावर झाकण ठेवून 5 मिनिटं आपल्याला कैरी शिजवून घ्यायची आहे. 5 मिनिटांनंतर मी हे भांड्यावरचं झाकण काढलेलं आहे. तुम्ही बघा इथे गूळ पूर्णपणे वितळलेला आहे. छान असं रस तयार झालेला आहे. आता यामध्ये 2 लवंगा आणि एक छोटा दालचिनीचा तुकडा घातलेला आहे. तुम्हाला हवं असल्यास यामध्ये एक छोटा चमचा लाल तिखट आणि थोडी भाजून घेतलेल्या जिऱ्याची पूड देखील घालू शकता. यानंतर मी गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवून हे मिश्रण आणखी 7 मिनिटं शिजवून घेतलेलं आहे. आपला हा गुळांबा तयार झालेला आहे की नाही हे चेक करण्यासाठी वाटीमध्ये थोडा या गुळांब्यातला रस घेतलेला आहे. रस थोडं थंड होऊ द्यायचा आहे आणि बोटाच्या साहाय्याने बघा आपल्याला असं चेक करून घ्यायचं आहे. हलकी अशी याला तार आणि चिकटपणा येत असेल तर आपला हा गुळांबा तयार झालेला आहे. अजूनही हलकं असा हा रस पातळ वाटत आहे. आणखी 3-4 मिनटं हा गुळांबा मी शिजवून घेणार आहे. आणखी 5 मिनटं ही कैरी मी शिजवून घेतलेली आहे आणि यामधला रस पुन्हा एकदा वाटीमध्ये काढून घेतलेला आहे. रस थंड झाल्यानंतर हा रस मी चेक करत आहे. या पाकाला हलकी अशी तार येऊ लागलेली आहे. याचा अर्थ आपल्या इथे हा गुळांबा तयार झालेला आहे. हा इन्स्टंट गुळांबा बनवण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. अगदी 12-15 मिनटामध्ये हा गुळांबा तयार होतो आणि या गुळांब्याला तुम्ही बघू शकता छान अशी चकाकी देखील आलेली आहे. आता यामध्ये थोडं मीठ घातलेलं आहे. मीठ घालून आपल्याला पुन्हा एकदा हा गुळांबा मिक्स करून घ्यायचा आहे. आता आपल्याला गॅसची फ्लेम बंद करायची आहे, कारण की गुळांबा तुम्ही जितका शिजवाल तितकाच हा रस जास्त घट्ट होत जाईल आणि थंड झाल्यानंतर तो आणखी घट्ट होणार. गुळांबा किंवा मुरांबा यामध्ये थोडासा रस असतोच. यामुळे आता आपल्याला इथे गॅसची फ्लेम लगेचच बंद करायची आहे. आता सगळ्यात शेवटी यामध्ये मी वेलची पावडर घालणार आहे आणि पुन्हा एकदा हे सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे. आपण गॅसची फ्लेम बंद करून वेलची पावडर घालत आहोत. यामुळे वेलचीचा स्वाद आणि सुवास गुळांब्यामध्ये छान टिकून राहतो. आता हा गुळांबा आपल्याला थंड होऊ द्यायचा आहे. पूर्णपणे थंड झाल्यानंतरच आपल्याला हा गुळांबा हवाबंद बरणीमध्ये भरून ठेवायचा आहे, म्हणजे तो वर्षभर छान टिकून राहतो. गुळांबा खराब होऊ नये, बुरशी लागू नये किंवा गुळांब्याचा रंग बदलू नये यासाठी आपल्याला कोणती काळजी घ्यायची आहे तर गुळांबा पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे आणि त्यानंतरच तो आपल्याला एका हवाबंद बरणीमध्ये भरायचा आहे. तुम्ही जर हा गुळांबा एखाद्या काचेच्या बरणीमध्ये भरणार असाल
किंवा चिनी मातीच्या बरणीमध्ये भरणार असाल तर आदल्या दिवशीच आपल्याला हे भांडं स्वच्छ करून घ्यायचं आहे, धुवून घ्यायचं आहे. त्यानंतर थोडं कोमट पाण्यामध्ये आपल्याला अगदी अर्धा तासासाठी हे भांडं तसंच ठेवून द्यायचं आहे. म्हणजे भांडं आपण जंतुविरहित करणार आहोत. त्यानंतर ती बरणी आपल्याला उन्हात वाळवून घ्यायची आहे. दुसऱ्या दिवशी आपण ज्यावेळेला गुळांबा बनवू, गुळांबा पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे. त्यानंतरच आपल्याला बरणीमध्ये भरायचं आहे. बरणी पूर्णपणे कोरडी असली पाहिजे. बिलकुल त्यामध्ये पाण्याचा अंश राहता कामा नये. म्हणजे गुळांब्याला बुरशी लागत नाही आणि गुळांब्याचा रंग देखील बदलत नाही. गुळांबा छान वर्षभर टिकून राहतो. तसंच रोजच्या वापरासाठी लागणारा गुळांबा एका वेगळ्या भांड्यात काढून घ्यायचा आहे. या सर्व टिप्स तुम्ही फॉलो केल्या तर तुमचा गुळांबा देखील वर्षभर छान टिकून राहील, अजिबात खराब होणार नाही. हा पूर्वीपार परंपरेनं चालत आलेला पदार्थ आहे जो भरपूर पौष्टिक आहे. पारंपरिक पद्धतीचा गुळांबा बनवण्यासाठी तुमच्याकडे जर वेळ नसेल तर हा इन्स्टंट पद्धतीचा गुळांबा तुम्ही देखील नक्की घरी बनवू शकता. मी माझ्या आईसाठी आजचा हा गुळांबा इन्स्टंट पद्धतीने बनवलेला आहे. तुम्ही देखील हा गुळांबा लवकरच घरी बनवून बघा आणि तुम्हाला माझी आजची ही इन्स्टंट गुळांब्याची रेसिपी कशी वाटली हे मला नक्की कमेंट्सद्वारे कळवा. आणि ही रेसिपी आवडली असेल तर या रेसिपीला एक लाईक नक्की करा. अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपी बघण्यासाठी मराठी मसाला मॅजिक या चॅनलला सबस्क्राईब देखील करा. नमस्कार.